करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, श्रवण करूया. विश्वास ठेवता आलं पाहिजे की सत्याच्या पाठीमागे देवच असतो. कारण सत्य कधी हरत नसतं आणि खोटं कधी जिंकत नसतं. समर्थांनी उत्तमाचा श्लोक प्राप्त करून दिलेला आहे. बरे सत्य बोला यथा तथ्य चाला, बहु मानिती लोकतेने तुम्हाला. पसंत केलेली व्यक्ती सुंदर असणं गरजेचं नाहीये, पण ती व्यक्ती तुमचं आयुष्य किती सुंदर बनवतं हे गरजेचं आहे. कारण पसंत केलेली एखादी व्यक्ती असू दे, किती सुंदर आहे आपण रूपावरून पाहतो, परंतु समर्थ म्हणाले रूपापेक्षा अंतरी किती गुण उत्तमाचे आहेत ते पाहणं गरजेचं आहे. बरोबर की नाही? आपण रूपावरून प्रत्यक्षपणे एखाद्याची ओळख पाहत असतो, परंतु शीतावरून भाताची परीक्षा घेण्यापेक्षा गुणावरून परीक्षा घे. नक्कीच आयुष्य सुंदर बनल्याशिवाय राहणार नाही. का सांगितलं भाग? कारण आपलं आयुष्य किती सुंदर असणं गरजेचं. आपण विचार करतो की व्यक्ती बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे. काळे माणूस गोरे होईना, वनाळास यज्ञ चालेना. कारण समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. कारण सत्य ते सत्यच आहे. जी व्यक्ती रूपाने प्रत्यक्षपणे बघा काळी आहे, सावळी आहे, परंतु आपण त्यांना चिडवतो, परंतु देणे ईश्वराचे आहे. त्यांना तो रूप देवाने दिलेला आहे, परमेश्वराने दिलेला आहे. का आपण बनवून दिलेला आहे? नाही ना. मग आपण त्यांना बोलणारे कोण? अहो जरी वर्णावरून जर पाहिलं, बघा प्रत्यक्षात काळे माणूस आपण चिडवतो, तू काळा आहेस, तू सावळा आहेस, परंतु त्यांच्या अंतरी जे गुण आहेत ते उत्तमाचे आहेत, पांढरे शुभ्र. बघा कसा भाग दिलेला आहे. म्हणून कोणाला कधी कमी लेखायचं नाही आणि कधी कोणाला चिडवायचं नाही. कारण सत्य ते सत्यच आहे. समोरचा आपल्याला काय समजतोय हे जाणून घेणं फार महत्त्वाचं असतं. नाहीतर आपण नाती सांभाळत बसतो आणि समोरचा बुद्धिबळाच्या बघा चाली खेळून चालतो. म्हणजे काय? आता समोरचा आपल्याला काय समजतोय हे आपण जाणून घेतलं पाहिजे. आपण त्या व्यक्तीशी कसा वागत आहोत हे समोरचा व्यक्ती आपल्याकडून जाणून घेतो. हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. नाहीतर आपण अजून तरी नाती सांभाळत बसतो. आपल्या नातेवाईकांना प्रश्न पडतो, अरे सकाळी उठलं की आमच्या घरी येऊन बसणार, यांना काही कामधंदाच नाहीये. काय बोलले? यांना काही कामधंदाच नाहीये, दिवसभर आमच्या घरी बसणार, संध्याकाळी निघून जाणार. म्हणजे विचार करा आपली किंमत कुठे नेली. बरोबर की नाही? परंतु प्रत्यक्षात बुद्धिबळ असतं बघा, त्याप्रमाणे खेळ खेळला जातो. आपल्या आयुष्यात बघा प्रत्यक्षपणे देवाकडे तुमचा भार कमी व्हावा यासाठी प्रार्थना करू नका. तर तो भार पेलून येण्यास तुमचा खांदा अजून मजबूत व्हावं म्हणून प्रार्थना करा. आपण प्रपंचाच्याच गोष्टी, संसाराच्याच गोष्टी मांडत असतो. देवाने मला संसारामध्ये हेच कमी दिलं, त्याच कमी दिलं,
लोकांकडे बघायला गेलो तर त्यांच्याकडे सोनं नाणी एवढं, प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो गाडी बंगला प्रॉपर्टी बँक बॅलन्स फुल्स, आणि मी एवढं देवाचं करते माझ्याकडे काहीच नाही. परंतु प्रत्यक्षात देवाकडे एवढंच निवेदन ठेवायचं, हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. कारण आयुष्यात प्रत्यक्षपणे या पृथ्वी तलावर आपण काहीच घेऊन आलेलो नाहीये आणि काही घेऊन जाणार नाहीये. मग आपल्या मनामध्ये असा विचार येतो, काय घेऊन आलो नाहीये, काय घेऊन जाणार नाहीये, मौज मजा मस्ती इथेच आहे. खरं आहे, मौज मजा मस्ती इथेच आहे, परंतु या देहाची नाहीये. जे काही चालू आहे ते संपूर्णपणे या विषय विकारांची मौज मजा चालू आहे. पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे, त्या विषयावर आपल्याला भाग समर्थ पुढे देणार आहे. म्हणून काय मागायचं आहे, आपण प्रार्थना कशासाठी करत असतो? आपल्याला सुखदुःख बघा, दुःख आले की देवाजवळ धावत जाणार आणि सुख आलं की आपण देवाला विसरणारे आपणच ना. म्हणून जीवनामध्ये शिक्षण घेऊन किती ज्ञान प्राप्त केलं आणि आपल्या माणसांच्या वेदना जर कळल्या नाही ना, तर तो मनुष्य अनपढ असल्यासारखा आहे. आता जीवनामध्ये प्रत्यक्षपणे आपण शिक्षण घेतो, शिक्षण घेणं खूप गरजेचं आहे. लोक म्हणतात शिकून आता उपयोगच नाहीये, पण ज्ञान प्राप्त होण्यासाठी जी आपल्याला संस्कार प्राप्त होत असतात. बघा, प्रत्यक्षपणे आपण शाळेमध्ये जातो, शाळेमध्ये आपण वेळ घालवत असतो, शिक्षण घेत असतो, त्या विषयांची आपल्याला माहिती होत असते. ते ज्ञान आपल्याला बघा प्रत्यक्षपणे बुद्धीमध्ये आणि पिंडामध्ये ते ज्ञान पेरले पाहिजे. कारण ज्याला प्रत्यक्षपणे वेदना होतात ना त्यालाच कळतं. परंतु जर समजा बघा आजारी असेल ना, आजारी व्यक्ती, त्यालाच गोळ्या आणि सलाईन औषधं त्यांची किंमत कळते. पण जो आजारीच नाही आहे त्याला गोळ्यांची किंमत काय कळणार हो? भाग कसा दिलेला आहे. म्हणून ज्याची गरज आहे, ज्याला वेदना होत आहेत, त्याला खरी किंमत कळते. म्हणून कुणाला त्यांच्या लायकीपेक्षा जास्त जवळ केलं ना तर अवकात दाखवतात. म्हणून प्रत्येकजण बघा, ज्यावेळी आपण लांब असतो ना त्यावेळी खरंच उत्तमाचा असतो. आपण ज्यांच्याशी जवळीक साधतो ना त्यावेळी ते गैरफायदा उचलतात. म्हणून समर्थ वारंवार सांगतात ना, अलिप्तपणाचा निश्चय बोलिला असेल. निश्चय कुठला आहे तर अलिप्तपणा. कुणाला त्यांच्या लायकीपेक्षा जास्त जवळ केलं, आपण काय म्हणतो, अरे आपले शेजारी आहेत, आपण त्यांच्याशी मित्रत्वाचं नातं केलं, दररोज येणं जाणं, परंतु त्यांना आपली अवकात समजली, त्यांना आपली लायकी बघा प्रत्यक्षपणे समजली, ते आपले लायकी काढायला लागले. विचार करा. मग असं होत नाही ना. म्हणून प्रत्यक्षातपणे आपल्याला सुद्धा हा ध्येय प्राप्त करून दिलेला अलिप्तपणाचा निश्चय. ज्यावेळी बघा प्रत्यक्षपणे आपण एखाद्याच्या घरी ज्यावेळी कितीतरी वर्षांनी जात असतो ना त्यावेळी ते पाणी काय देतात, चहा काय विचारतात, परत बघा प्रत्यक्षपणे फळं काय कापून देतात. परंतु रोज रोज ज्यावेळी जातो ना त्यावेळी कोणी पाणीसुद्धा विचारत नाही. बघा प्रत्यक्ष अनुभवासी आहे प्रत्यक्ष. आता बरोबर की नाही? बरोबर की नाही? नक्कीच. कारण या गोष्टी सतत प्रत्यक्षपणे विचारात घेतल्या पाहिजेत. मान, दान आणि ज्ञान असलं तर मान, नाही तर दान, घेतलं तर ज्ञान. कारण बुद्धी थकल्यावर भक्तीचाच प्रांत सुरू होत असतो. कारण मन चंचल आहे, बुद्धी भ्रमिष्ट झाली तर देहाचा उपयोग काय? म्हणून लोकांचं कान भरून किंवा काड्या करून अस्तित्व क्षणभर असतं. आयुष्यभर संपूर्णपणे राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीती साप लागत असते. आपण लोकांचं कान भरून बघा प्रत्यक्षपणे ज्याप्रमाणे काड्या करून काय आपल्या ठेवावं झाकून आणि दुसऱ्यांचं पाहावं वाकून, आपण इतरांचं दुसऱ्यांना सांगत असतो.
बरोबर की नाही? चुगली लावून करणं किंवा इतरांना वाईट बोलणं, ती व्यक्ती काय बोलली ते सांगणं, आपण इतरांशी असं बोलत बोलत सांगत असतो. परंतु किती दिवस त्यांच्याशी भांडण झालं बघा तर आपल्याला आनंद होतं, पण आपणच काय आहोत? भांडण लावणारे आपणच होतो. मग आपल्याला काय प्राप्त झालं? शिक्कामोर्तब आपल्यालाच प्राप्त झाला. भांडण लावून देणारा तुम्हीच होता. आणि ते नंतर दोघं बघा नंतर ते एकरूप होतात आणि तुला बाजूला सारतात. आपण बोलतो गेम पलटला. गेम पलटला नाही, प्रत्यक्षपणे गेम तुलाच पलटावा लागला. म्हणून प्रत्यक्षपणे आपण सावध असणं खूप गरजेचं आहे. स्वप्नांना पण वय असतं. जर वेळेच पूर्ण नाही झाले ना तर आयुष्यभर मनाला बघा त्रास देणारा तोच आहे. स्वप्नांना वय असतं की नाही? असतंच वय. आपण दिवा स्वप्न पाहत असतो की माझं इतक्या वर्षामध्ये काही झालं नाही आहे, परंतु या 30 वर्षापर्यंत एवढं माझं झालंच पाहिजे, हे आपण स्वप्न पाहत असतो. पण जर 30 वर्षापर्यंत झालं नाही ना तर 60 वर्ष होऊन जातात तरी आपलं ते काम होत नाही आहे. मग शेवटी स्वप्न पाहावं लागतं, परंतु जिवंतपणे स्वप्न पाहिले पाहिजे. आपण जे बघतो पाहतो ते कधी झोपल्यावर संपूर्णपणे जे आपल्याला स्वप्न पडतं ना त्या स्वप्नामध्ये आपण जिवंत होत असतो. काही सत्य ही आधीच माहीत असतात, फक्त बघायचं एवढं की लोक खोटं कोणत्या पातळीपर्यंत बोलू शकतात. सत्य बोलायला बघा प्रत्यक्षपणे आपण अडखळत असतो, पण तेच खरं असतं. खोटं बोलण्यासाठी लोक कितीतरी खाली पातळीला पोचत असतात, परंतु सत्याचाच नेहमी विजय होतो. आयुष्य असं मनसोक्त जगा की शेवटी कावळा नुसता शिवला नाही तरी तिथे लोळला पाहिजे. म्हणजे काय? पशुपक्षी गुणवंत त्याची कृपा करीती समर्थ. मूर्खपणा म्हणजे काय? तर सत्य माहिती आहे, सत्य दिसते आहे, तरी पण खोटेपणावर विश्वास ठेवणे, ह्यात मूर्खपणा आहे. म्हणून मूर्खपणाची लक्षणं सुद्धा समर्थने आपल्याला दिली. आपण डोळ्यांनी पाहतोय, कानाने ऐकतोय आणि बोलणार आहे बघा प्रत्यक्षपणे आपण बोलून वेगळंच दाखवत आहे. म्हणजे शेवटी काय झालं? अरे प्रत्यक्ष आपण डोळ्यांनी पाहिलं सत्य काय घडलंय ते, कानाने प्रत्यक्षपणे ऐकलंय, पण बोलताना आपण उघडपणे खोटं बोललेलो आहोत. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे. म्हणजे शेवटी लक्षणं कोणती आहेत? ते ही मूर्खपणाची आहेत. समर्थाने भाग सुद्धा दिलेला आहे. पुढे पुढे भाग आपल्यासाठी येणारच आहेत. तुम्ही कितीही हुशार असाल, पण जर तुम्हाला माणसांशी कसं वागायचं तेच जर माहिती नसेल तर हुशारीचा काहीच उपयोग नाही आहे. काय हुशारी म्हणून आपण दाखवायची? माणुसकी टिकवता आली पाहिजे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणी किती वकील किंवा जज जरी बनलं ना तरी सत्य कधी हरत नाही आणि खोटे कधी जिंकत नाही आहे. बरोबर की नाही? म्हणून प्रत्येकाला प्रत्यक्षपणे जी कर्माची फळं आहेत ती भोगावीच लागतात. किती जपलं कुणाच्या मनातील भाव आणि प्रत्यक्षपणे आठवणी जपता यायला पाहिजे. जो व्यक्ती नेहमी सर्वांची काळजी करतो ना, प्रत्येकाच्या भावना जपण्याचा प्रयत्न करतो, त्याच व्यक्तीच्या भावनांची किंमत केली जात नाही आणि तीच व्यक्ती वाईट ठरली जाते. म्हणून प्रत्यक्षपणे आपण अलिप्त असणं खूप गरजेचं आहे. का समर्थांनी सांगितलं अलिप्तपण? का आपण लोकांच्या नादी लागत आहोत? समर्थ वारंवार सांगतात, ज्याप्रमाणे आयुष्य प्राप्त झालेलं आहे ते आयुष्य उत्तमतेने जगता यावं यासाठी काय आहे? प्रत्यक्षपणे नामस्मरण. आपला स्वभाव कसा आहे, आपण किती सत्य बोलत आहोत हे प्रत्यक्षपणे जाणलं पाहिजे. स्मरण झाले तेही वेळी
धावत गेला ब्राह्मणाजवळी, लोळतसे चरणकमळी, म्हणे स्वामी तुमची माझा काय करणे आहे, काय करा ते आता करा, जाते घडी आपली साधा. जय जय रघुवीर समर्थ.